असे करते की मला भेटली पाहिजे, पण या मार्गामध्ये आपण ज्येष्ठ होते सेवक, त्यांना खुर्ची भेटते, सर्व मान सन्मान सर्व काही आपल्याला या मार्गामध्ये मिळालेलं आहे. आणि ते कृपा म्हणजे माझ्या महान तेगी बाबा जुमदेवजीची आहे. दुसरं काय आहे? आणि कुठं कमी ठेवलं आहे? कुठंच कमी ठेवलेलं नाही. आणि कमी असेल तर ते आपले कर्मचारी आपल्याला कमी ठेवलेलं आहे. म्हणून माझ्या महान तेगी बाबा जुमदेवजींनी हा मार्ग बहु मोलाचा हा मार्ग आहे, बहु मोलाचा हा मार्ग आहे. या मार्गाला आपल्याला जपायचा आहे. आणि ज्याप्रमाणे महान तेगी बाबा जुमदेवजीला आई वाराणसी आईने ज्याप्रमाणे साथ दिला, त्याचप्रमाणे दुःखात असो किंवा सुखात असो, त्याचप्रमाणे आपल्याला पतिदेवांची आपल्याला साथ आपल्याला त्यांची देवायची आहे. ज्याप्रमाणे आईने दिली त्याचप्रमाणे. दुसरं काय आहे आपल्याला? काय आपण ज्या म्हणजे वाराणसी आईने आपलं आयुष्य दिलं, आपण तर देऊ शकत नाही, कारण की वाराणसी आई महान होत्या. पण ज्याप्रमाणे आई वाराणसी वागत होत्या त्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. नाहीतर आपण पती पत्नीचं भांडण झालं, ते बोलत असताना तर त्यांचा आवाज जर मोठा असला तर आपण बी त्याचा पेक्षा जास्त आवाज काढतो, कारण की आपण स्त्री आहे. आपल्याला सर्व मान सन्मान आपल्याला ह्या मार्गामध्ये मिळालेला आहे. आपल्याला असं वाटतं की मी कुठं कमी आहे, ते शेर आहे तर मी तेव्हा शेर आहे. असं व्हायला नाही पाहिजे. ह्या मार्गामध्ये जो नमेल तोच जमेल, अन्यथा जमणार नाही. हा मार्ग अहंकाराचा नाही. जो अहंकार करेल या मार्गामध्ये तो मिटल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द माझ्या महान तेगी बाबा जुमदेवजीचे आहे. आणि त्यांच्या शब्दामध्ये जे शब्द महान तेगी बाबा जुमदेवजींनी काढलेले आहेत ते पूर्ण सुद्धा होत आहे. आपण बघत आहोत कशा प्रकारे अगोदरचे सेवक वागत आहे आणि कशा प्रकारे नाही. आपण तर आताचे सेवक आहे. आपण आपल्या त्या परमेश्वराला घाबरतो. आम्ही तर घाबरतो, तुमचं काही माहित नाही आम्हाला, पण आम्ही घाबरतो. कोणतेही कृत्य जर वाईट जर मनामध्ये कृत्य आले तर आम्ही भगवंताला घाबरतो की नाही, आम्ही या मार्गामध्ये आम्हाला हे शोभत नाही, आम्ही हे करणार नाही. आम्ही त्या परमेश्वराला घाबरतो, कारण की आम्हाला परमेश्वरानं जेवढं न द्यायचं तेवढं दिलेलं आहे. आणि भगवंताला कधी विसरणार नाही. एवढे महान कार्य माझ्या महान तेगी बाबा जुमदेवजीने केले आणि माझ्या आई वाराणसी आईने सुद्धा केले. म्हणून हजारों फूल चाहिए एक थाली सजाने के लिए, हजारों फूल चाहिए एक थाली सजाने के लिए, हजारों फूल चाहिए एक समुंदर बनाने के लिए, और हजारों दीपक चाहिए एक थाली सजाने के लिए, हजारों गुण चाहिए एक समुंदर बनाने के लिए, और एक स्त्री काफी है घर को स्वर्ग बनाने के लिए, घर को स्वर्ग बनाने के लिए. पहा, एक स्त्री अशी असते जी घराला नरक सुद्धा बनवू शकते, आणि एक स्त्री अशी असते, आपल्या मानव धर्माची सेवकीन तर अशी करू शकत नाही, पण एक स्त्री अशी असते की घराला स्वर्ग सुद्धा बनवू शकते. एवढा पावर आपल्यामध्ये आहे, म्हणजे आपल्या स्त्रियामध्ये आहे. आपण स्त्रिया कुठं कमी पडलो नाही पाहिजे आणि पडायला सुद्धा नाही पाहिजे. चुकलं आपल्या पतीचं तर आपण समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि आपलं सुद्धा चुकते तर ते सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करतात. या मानव धर्मामध्ये हेच आहे. समज का खेळ है, नाही तो बाकी सब फेल है. समज का खेळ आहे, नाही तो सब फेल आहे. म्हणून समजण्याचा प्रयत्न करावा, पती असो किंवा पत्नी असो. जर आपण या मार्गाला समजू तर आपलं कुटुंब हे उंच आल्याशिवाय राहणार नाही आणि आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा सुंदर असा मार्ग आहे आणि या मार्गाची जोपासना करणं आपल्याला आहे, कारण की सेवकिनीचा खूप मोलाचा वाटा आहे या मानव धर्मामध्ये. ज्याप्रमाणे आपण वागून त्याचप्रमाणे आपल्या परिवारामध्ये पण तसंच राहणार आहे. ज्याप्रमाणे पती पत्नी वागू त्याच संस्कार आपल्या मुलावर सुद्धा पडणार आहे. ज्याप्रमाणे जिजाऊने आहे रूपाला घडवलं आहे, तसंच घडवण्याचा प्रयत्न आपण करू. आई 2 वर्ग शिकल्या होत्या. आई त्या काळात 2 वर्ग शिकल्या होत्या, तरी बाबांना डॉक्टर बनवलं. मग आपण आता सर्व स्त्रिया शिकलेल्याच आहेत. कोणी D.Ed झाल्या, कोणी B.Ed झाल्या, कोणी फायनल झाल्या. सर्वांचं शिक्षण आहे. आता कोणीही अनपढ राहिलेलं नाही. पण आपण बी घडवण्याचा प्रयत्न नक्की करू आपल्या मुलांना, कारण की हा मार्ग घडवण्याचा आहे. प्रचार आपण या मार्गाचा करू. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत या मार्गाचा प्रचार आणि प्रसार करू आणि करत राहू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. माझ्या बोलण्यात जर काही चुकी झाली असेल तर मी स्वयंशक्तिशाली भगवान बाबा क्षमा मागते. महान तेगी बाबा जुमदेवजीला क्षमा मागते. आई वाराणसी आईला क्षमा मागते. या कार्यक्रमामध्ये
उपस्थित असलेले सर्व सेवक सेविका बाळ गोपाळ यांना क्षमा मागून मी आपली जागा घेते. नमस्कार जी.